नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप परत एकदा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे इस्कॉन टेम्पल खारघरला, जिथे तुम्ही लोक गेले असाल या जाणार असाल तर मी आज तुम्हाला तिथला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। तर चला मग जाऊया। तर मग जसं मी तुम्हाला सांगितलं, हे खारघर मध्ये ओपन झालेलं आहे, खारघर नवी मुंबईमध्ये। अगर तुम्हाला इथला ऍड्रेस पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। तर हे खारघर मधलं खूप मोठं इस्कॉन टेम्पल आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल खूप काही, बिकॉज इथले स्ट्रक्चर्स आणि एवढं मस्त त्यांनी डिझाईन केलेले आहेत आणि तिथे गेलं की तुम्हाला खूप चांगलं वाटणार आहे। बिकॉज आणि जर तुम्ही ते जाणार असाल तर जरा लेट जाऊ नका, जर लवकर जावा। 4 ते 5च्या टाइमला तुम्ही अगर गेला तर तुम्हाला इथे खूप काही बघायला भेटेल। इथलं एन्व्हायरमेंट, इथलं क्लायमेट खूप मस्त आहे आणि इथे गेल्यानंतर थोडा टाइम स्पेंड केल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं वाटणार आहे। जसं हे टेम्पल खारघरच्या सेंट्रल पार्कच्या जस्ट बाजूला आहे। सेंट्रल पार्क तर तुम्ही बघितलं असेल का, म्हणजे ते पण खूप फेमस गार्डन आहे। सो मग फ्रेंड्स, आम्ही इथे आता पोहोचलो आहे। आम्ही आलो होतो स्कूटीने, तर आम्ही इथे स्कूटी साईडला पार्क केली आहे। तर हे मेन रोड नाहीये, तर तुम्ही इथे स्कूटी पार्क करू शकता, कार सुद्धा पार्क करू शकता। तर एंट्री केल्यानंतर इथे शू रॅक्स आहेत। शू बॅग्स मध्ये तुम्ही आपले बॅग्स ठेवू शकता पे करून, आणि जस्ट साईडला विदाउट पे पण आहे। तर मागच्या साईडला तुम्ही आपले शूज असेच ठेवू शकता, जर तुम्हाला काही टेन्शन नाहीये तुमचे शूज गेले काय असं। पण मला असं फील झालं की काही चोरीविरी होत नाही, तर तुम्ही बिंदास तुम्ही तिथले तुमचे शूज ठेवू शकता विदाउट पेइंग। तर एंट्री केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आतलं एन्व्हायरमेंट एवढा मस्त आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते की इथे जर तुम्ही जाणार असाल तर जास्त टाइम काढून जा। मोस्टली लोक असेच जातात आणि पटापट निघून येतात, तर तुम्हाला इथे काही बघायला भेटणार नाही। इथला डे आणि नाईट व्ह्यू तुम्ही बघून खूपच हैराण व्हाल, मस्त वाटेल तुम्हाला। तर इथे तुम्ही इथे बघू शकता ग्रीनरी किती मस्त आहे। इथे हे बॅरिकेड्स लावले होते मी ज्या टायमाला गेली होती, पण इथे ओपन असतात मोस्ट ऑफ द टायमिंग। आणि इथे तुम्ही आतल्या साईडला जाऊन तुम्ही इथे लॉंग व्हिडिओज काढू शकता। लांबून तुम्ही आपल्या मंदिराचे पण व्हिडिओज आणि फोटोज काढू शकता। हे मंदिर बनायला 12 वर्ष लागले आणि 9 एकर मध्ये हे मंदिर बनलेलं आहे। याचं पूर्ण एस्टिमेट आहे 200 करोड रुपये। जस्ट एंट्री केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आतला निसर्गच बोलू शकता की यार एवढं सुपर्ब आणि एवढं मस्त, एवढं शांत वाटत होतं ना की बसच। तर मग फ्रेंड्स, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि जस्ट खाली आल्यानंतर तुम्ही इथे भगवद्गीता असे बुक्स पण तुम्ही बाय करू शकता। जस्ट त्याच्या बाजूला एक स्टोर पण आहे जिथे तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला भेटतील आणि तुम्ही तिथे बाय पण करू शकता। क्लोथ्स पण आहेत। इथले स्कर्ट कलेक्शन मला खूप आवडलं, तुम्हाला खूप मस्त वाटतील इथे अगर तुम्ही स्कर्ट्स बाय करत असाल तर। आणि इथे खूप सारे व्हरायटीज ऑफ तुम्हाला कपडे पण भेटून जातील आणि अगरबत्ती, सोप्स, परफ्युम्स असे खूप व्हरायटीज ठेवलेले आहेत। तर तुम्ही ते बघू शकता आणि बाय पण करू शकता तुम्हाला अगर पाहिजे असेल तर।
या स्टोअरच्या जस्ट बाजूला प्रसाद स्टोअर आहे, जिथे तुम्हाला प्रसाद आणि फूड्स आयटम्स भेटतील, जिथे तुम्ही खाऊ शकता आणि स्नॅक्स एन्जॉय करू शकता, जसे पाणीपुरी, वडापाव, समोसा पाव, असं खूप काही आहे जिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही हे सगळं एन्जॉय करू शकता. तर मग फ्रेंड्स, हा तुम्हाला व्हिडिओ आणि मंदिर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओज अगर तुम्हाला बघायचे असतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री कृष्ण. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला डे व्ह्यू तर दाखवला होता, आता आहे नाईट व्ह्यू. तर मी खूप वेळ थांबली होती म्हणून तुम्हाला नाईट व्ह्यू पण मी दाखवत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की थोडा अंधार झाल्यानंतर किती मस्त व्ह्यू आलेला आहे. कॅमेऱ्यामध्ये एवढं चांगलं कॅप्चर होऊ शकलं नाही. त्यानंतर लास्टला बाहेर निघाल्यानंतर इथे प्रसाद भेटतो, तुम्ही तिथे जरूर घ्या.